करेन. भाऊ, चंद्रपूरमध्ये प्रचंड वेगळंच मॅजिक समोर आलेलं आहे. भाजप आणि उभाटा एकत्रित आलेलं आहे. वेगळं समीकरण कारण काय आणि काँग्रेसला हा धक्का? बघा, असं आहे की मी 7 दिवसाआधीच हे सांगितलं होतं की चंद्रपूरमध्ये महापौर हा भारतीय जनता पार्टीचाच बनणार. तो कोणासोबत बनणार, कसा बनणार याच्यावर भाष्य केलं नव्हतं. पण मला 100% ठाऊक होतं की काँग्रेस पक्ष तिथे महापौर बसू शकत नाही. जनतेने काँग्रेस पक्षाला बहुमत देऊन सुद्धा, जनतेने चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये काँग्रेस पक्षाला सर्वात मोठा पक्ष करून सुद्धा ते सत्ता स्थापन करू शकले नाही. त्यांच्या आपसी भांडणामुळे तिथे निश्चितच भाजपला महापौर बसवण्यात यश आलं. आणि त्यांचे भांडणं बघून, काँग्रेस पक्षातले आपसी भांडणं बघून कुठेतरी उभाटा पक्षांनी सुद्धा काँग्रेससोबत न जाता भारतीय जनता पार्टीसोबत जाणे पसंत केले. आणि एक हा मोठा विजय भाजपचा जरी असला तरी हा काँग्रेसच्या तोंडावर मोठी एक चापराक आहे. कारण एक मोठी झापड काँग्रेसच्या याच्यावर मारण्यात आलेली आहे. कारण काँग्रेसला जनतेने मताधिक्य देऊन सुद्धा, काँग्रेसला मॅन्डेट देऊन सुद्धा काँग्रेस सत्ता बसू शकत नाही. आणि हीच या महाराष्ट्र जनतेला ही गोष्ट ठाऊक होती आणि म्हणून काँग्रेसचे हाल महाराष्ट्रामध्ये झालेले.